अशा प्रकारची पाणी पुरवठा योजना आम्ही बॉडी असताना तत्कालीन मुख्यमंत्री आताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून, आमदार साहेब यांच्या प्रयत्नातून, सावकार साहेबांच्या प्रयत्नातून आम्ही 2020ला मंजूर करून आणली होती आणि त्या योजनेच्या मागे लागले आज त्या योजनेचं काम अत्यंत प्रगतीपथावर इथे होते आहे। आदरणीय आमचे मुख्य अधिकारी महोदय सचिनराव साहेब आणि आमचे इंजिनियर आदरणीय पवार साहेब हे रात्रंदिवस एकत्र करून आज या पाणी पुरवठा योजनेचे काम हे प्रगतीपथावर अत्यंत जलद गतीने करत आहे। आमची मागणी आहे, वडगावकरांना शब्द दिला आहे 24 तास पाणी देण्याचा, 24/7 ही योजना आहे। त्याकरता आपण उन्हाळ्याच्या आधी या योजनेचं काम तातडीनं जानेवारी-फेब्रुवारी मध्ये पाणी योजना झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही परवालाच माननीय मुख्य अधिकारी महोदयांकडे केली। मंत्री महोदय गिरीश महाजन साहेबांचंही बोलणं शिव साहेबांशी झालं, कलेक्टर साहेबांचंही झालं। त्यानुसार हे 150 HP अवर्सचे हे 2 पंप इथे बसलेले आहेत। एक पंप जो आहे तो ह्या एक पंप योजना सुरू झाल्यानंतर तो पंप तिथे बसला जाणार आहे आणि आता 500 मेगावॅटचा ट्रान्सफॉर्मर इथे आता तेच तिथे त्यांना सेटअप केलेला आहे। पाईपलाईनचं काम अत्यंत जलद गतीने सुरू झालेलं आहे। त्याकरता मी वरणगावकरांना जो त्रास होतोय आता 4-5 दिवसाचा त्याबद्दल त्रास सहन करून आपल्याला पाणी हे मुबलक मिळणार आहे त्यासाठी आमचे अथक प्रयत्न आहे। आम्ही आंदोलन वगैरे न करता मुख्य अधिकारी महोदयांच्या खांद्याला खांदा लावून, प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून ते जिथे कमी तिथे आम्ही अशा प्रकारे ज्या अडचणी आहे त्या अडचणी दूर करून फक्त एकच लक्ष, एकच ध्येय की वरणगाव शहराच्या नागरिकांना 24 तास पाणी मिळालं पाहिजे। ज्या हेतूने ही योजना आणली ते हेतू पूर्ण झाला पाहिजे अशा प्रकारची आम्ही आदरणीय मुख्याधिकारी महोदयांना आणि पवार साहेबांना आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यांना इथे आम्ही त्यांना रात्रंदिवस आम्ही त्यांच्या सोबत राहून मदत करतोय। हे काम पूर्ण करून घेणं हे आपण गावातले नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे, त्यांच्याकडनं करून घेणं आणि ते चांगल्या पद्धतीने सकारात्मक प्रतिसाद देत आहे। मी आदरणीय मुख्याधिकारी महोदयांना विनंती करणार आहे की आता नवीन म्हणजे हे 2 मोटरी जे आहे हे एक मोटर जुन्या पाईपलाईनवर चालेल आणि दुसरी मोटर हे नवीन पाईपलाईनवर चालेल, म्हणजे 2 पाईपलाईनचा पुरवठा हा मोठा पद्धती त्या माध्यमातून पाण्याचा साठा मोठ्या पद्धतीने होईल आणि तो त्याच्यामुळे लोकांनाही 24 तास पाणी देणं शक्य त्या माध्यमातून होणार आहे। त्याकरता आदरणीय मुख्याधिकारी महोदयांना मी विनंती केली की आता आपलं आमचं सोंड्याजवळ जो महामार्ग गेला आहे तिथलं एक पाईपलाईनचं काम क्रॉसिंग करायचं काम अपूर्ण राहिलेलं आहे आणि एक भोगावती नदीच्या वरचं राहिलेलं आहे। हे तातडीनं आपण त्या लोकांच्या माध्यमातून त्यांना तिथे संवाद साधा द्यायचे आणि ते तातडीनं पूर्ण करून घ्या। ते 2 ठिकाणचे जर कधी कट ऑफ पूर्ण जर कधी झाले तर मला वाटतं पाणी डायरेक्ट आपल्या फिल्टर प्लांटवर त्या माध्यमातून तिथे जाईल आणि त्यासाठी फिल्टर प्लांटचे काम जे आहे ते अत्यंत प्रगतीपथावर आहे। आताच मुख्याधिकारी महोदयांनी सांगितलं की शिवाजीनगरचं काम आपलं पूर्ण झालेलं आहे, शिवाजीनगरच्या टाकीतही पाणी तिथे सोडलं जावं आणि त्या टाकीचे भाग जेवढे कव्हर करता येतील तेवढे कव्हरच्या माध्यमातून आपण करावे। आणि तिसरी विनंती आदरणीय मुख्याधिकारी महोदयांना मी इथे करतो की साहेब एक विकास कॉलनीमध्ये जो जलकुंभ मंजूर झालेला आहे त्या जलकुंभाच्या माध्यमातून लिफ्ट होऊन पाणी पवननगरला जाणार आहे। पवननगरच्या लोकांसाठी आपण टाकी केली आहे, त्या तिथे जलकुंभाच्या कामाला तातडीने सुरुवात करावी। काही पर्यायी जागा जर किती असेल ते करा, नाही तर जे असेल त्या माध्यमातून ते काम करा, ते परत जाऊ नको द्या। तसंच प्रतिभानगर मध्ये तुम्ही जे आहे पर्यायी जागा निवडून तिथेही तातडीनं जलकुंभ जो आहे तो जलकुंभाचं काम त्या माध्यमातून सुरू करावं, म्हणजे त्या भागातल्या लोकांवर अन्याय होणार नाही। बाकीच्या भागात पाणी चालू राहील आणि लोकांना जर काही नाही मिळालं पाणी तर त्या लोकांवर अन्याय होऊ शकतो। त्यासाठी मी प्रशासनाला विनंती करतो की बसून झालेले आहेत पण पंप अजूनही बसवायचा आहे, पण आपण एक साईड म्हणून त्या 2 पंपाचं टेस्टिंग होईपर्यंत आपले जुने पण पंप आपण काढले नाही, कारण त्याची टेस्टिंग जर कंप्लीट झाली तर आपण आपला हा जुना पंप काढू आणि तिसरा पंप टाकू। पण तरी गावकऱ्यांना मला एक विनंती की त्यांनी 4 दिवस आपलं पाणी साचून ठेवावं, 4 दिवस पाणी पुरवठा बंद राहील, त्यांनी नगरपालिकेला सहकार्य करावं आणि आपलं या 4 दिवसात आपल्याला जेवढे लिकेज असतील ते आम्ही काढून टाकू। आपली शिवाजीनगरची टाकी आहे तर ती सुद्धा आपण ती पण जोडून घेऊया 4 दिवसातच। जेवढं आपल्याला काम करते 4 दिवसात पाईपलाईन बंद असलं, पाणी पुरवठा बंद असल्यामुळे तर ते सगळं आम्ही तातडीनं लवकरात लवकर करून पुढील 4 ते 5 दिवसात पुन्हा पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा आपण प्रयत्न करतो आम्ही। चालेल, ओके। महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानांतर्गत वरणगाव शहरासाठी नवीन पाणी पुरवठ्याची मंजूर झाली होती, तिचं काम सध्या अंतिम टप्प्यात चालू आहे। तर त्या योजनेअंतर्गत आपली कठोरा येथील जॅकवेल जी आहे तापी नदीवर, तर त्या जॅकवेलमध्ये आपण नवीन पंप बसवण्याचं काम चालू केलेलं आहे। तर इथे 3 पंप आपण 300 HP चे बसवणार आहे। तर ते 3 पंपांचं पूर्ण फिटिंग आणि इन्स्टॉलेशन करून शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी हे काम चालू केलेलं आहे। तर सदर काम पूर्ण होण्यासाठी साधारण 4 दिवस अवधी लागणार आहे। तर या 4 दिवसाकरता शहरातला पाणी पुरवठा आपण पूर्ण बंद ठेवलेला आहे आणि त्याप्रकारे नागरिकांना आणि सूचना आपण दवंडी आणि
समाज माध्यमांच्या माध्यमातून दिलेली आहे. तर आपल्या इथे हे जे पंप दिसत आहेत तर 3 पंप आहेत. 3 पंप चालू करणार आहे आपण आणि त्याच्यानंतर इथे पॅनल वगैरे बसून त्या 3 पंपांद्वारे शहराचा पाणी पुरवठा रेग्युलर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ओके.